नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आता रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधन म्हणलं की गोडधोड पदार्थ तर आपण बनवतोच, पण आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ अगदी रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारा असा हा नारळाचा लाडू पाहणार आहोत. तो देखील अजिबात आपण यामध्ये तूप, मिल्क पावडर किंवा खवा असं काही न वापरता एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच काय न नारळ खवलता न खिसता आपण हा लाडू पाहणार आहोत. चला तर हा लाडू कसा बनवायचा आणि तो रसरशीत आणि एकदम मऊसूत होण्यासाठी खास टिप्स आणि खास पद्धत वापरून बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता मी इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. मी इथं मोठे 2 नारळ जे असतात ते नारळ मी फोडून घेतलेले आहेत. आता हे नारळ आपण घेताना एकदम ताजे म्हणजे थोडेसे निबार असतात ते नारळ घ्यायचे आणि थोडे वजनाला जड असतात ते घ्यायचे. आता मी यातलं पूर्ण आतला जो भाग असतो नारळाचा तो पूर्ण काढून घेतलेला आहे. आता काय करायचं, जो वरचा जो आपला नारळाचे जे कवच असतं म्हणजे काळपट जो भाग असतो नारळाचा तो पूर्ण आपण काढून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही इथं आपलं जे साल काढण्याचं जे कटर असतं त्याने पण काढू शकता किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने पण तुम्ही याची जी वरची सालं आहे ती काढून घेऊ शकता. म्हणजे काळा भाग जो आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा इथं आपण अजिबात खिसणार नाही आहोत नारळ किंवा खवलणार देखील नाही आहोत. चला तर आता सगळा आपण हा काळा भाग जो आहे वरचा तो काढून घेतलेला आहे. आता काय करायचं, एक चाकू घ्यायचा आणि या चाकूच्या सहाय्याने आपण याचे काप करून घ्यायचे. म्हणजे अगदी बारीक बारीक होईल तेवढं आपल्याला हे जे काप आहेत ते काप बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, आपल्याला हा जो नारळ आहे तो काय करायचा आहे, पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता बारीक करताना आपल्याला या पद्धतीनं म्हणजे अशी पद्धत वापरायची आहे जी पद्धत आपण इथं अजिबात खिसणी वापरणार नाही आहोत किंवा खवलण्यासाठी कुठलं कटर देखील वापरणार नाही आहोत. चला तर पूर्ण मी इथं नारळ काय केलेला आहे, हा असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपण हा जो खोबरं आहे जे बारीक करून घेतलं आहे आपण ते सगळं यामध्ये टाकायचं. थोडं थोडं करून टाकायचं आणि लगेचच मिक्सरला काय करायचं, अगदी कमी जास्त करून आपल्याला हे आपलं जे नारळाचे काप केले आहेत ते सगळे बारीक करून घ्यायचे. बघू शकता आपण जसं आपण मिक्सरमध्ये कमी जास्त मोडवरती करून आपण हा नारळ पूर्ण बारीक करून घेणार आहोत. बघू शकता पूर्ण त्याचा जो चव आहे तो अगदी होता होईल तेवढा बारीक झाला पाहिजे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण इथे सगळा हा नारळ काय करणार आहोत, म्हणजे जे काही नारळाचे काप करून घेतला आहोत तो सगळा काय करणार आहोत, आपण बारीक करून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण त्या नारळाचा चव आपण काढून घेणार आहोत. आता तुम्हाला इथे मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील पूर्ण हे नारळाचा चव काढून घेतलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता काय करायचं, हा जो चव आहे जो आपण नारळाचा चव काढलेला आहे तो चव काय करायचा, थोडं आपण काय करायचं मोजून घेऊया. म्हणजे मोजून घेतलं तर काय होईल, आपल्याला पुढची जी प्रोसिजर आपण करणार आहोत ती आपल्याला सोपी जाईल. याकरता आपण हा चव जो आहे तो पूर्ण मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचं प्रमाण पण आपल्याला लक्षात येईल. आता याकरता इथं बघू शकता मी ज्या वाटीनं इथं नारळ मोजत आहे त्याच वाटीनं पुढचं पण मी प्रमाण घेणार आहे. आता इथं 1 2 3 इथं असे बरोबर आपले इथं नारळाचा चव भरलेला आहे. लक्षात ठेवा 3 वाटी इथं आपला नारळाचा चव भरलेला आहे. आता 3 वाटी आपला हा चव जो आहे तो चव आता काय करायचा, आपण एक गॅसवरती आपण कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये आता हा जो नारळाचा चव आहे तो पूर्ण टाकायचा. आता इथं बघू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता आपण हा नारळाचा चव पूर्ण काढून घेणार आहोत आणि गॅस चालू करायचा आणि अगदी मंद गॅसवरती आपण काय करायचा, हा जो नारळाचा चव निघालेला आहे तो काय करायचा पूर्ण आपण भाजत राहायचा. म्हणजेच काय, यातलं जेवढं काही मॉइश्चर आहे म्हणजे पाण्याचं जे काही प्रमाण असतं नारळामध्ये ते सगळं कमी होईल आणि जोपर्यंत कमी होत नाही, जोपर्यंत हा जो आपला चव आहे नारळाचा तो पूर्ण असा सुटसुटीत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा चव भाजायचा आहे. यामध्ये कुठलंही तूप वगैरे वापरायचं नाही भाजताना. फक्त आपल्याला कोरडा हा जो काही नारळाचा चव आहे तो पूर्ण भाजून घ्यायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर आता इथं बघू शकता पूर्ण आता हा नारळ जो आहे म्हणजे हा नारळाचा चव जो आहे तो पूर्ण सुटसुटीत दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ हा छान भाजला गेलेला आहे, म्हणजे यातलं पूर्ण मॉइश्चर जे असतं ते कमी झालेलं आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे दूध. आता दूध किती टाकणार आहे, तर मी इथं 1.5 वाटी दूध वापरलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं दुधावरची जी साय असते, मलई असते ती घेतलेली आहे.
ती देखील एक वाटी घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकणार आहे. मलाई जरूर टाका, म्हणजे दुधावरची साय जी असते ना ती जरूर टाका, कारण याने अतिशय सुंदर आणि एकदम खव्यासारखी टेस्ट येणार आहे. त्यामुळं साई मात्र जरूर टाकायची आहे. आता त्यानंतर मी इथं साखर टाकणार आहे. आता साखर किती टाकायची? साखर देखील मी 1.5 वाटी इथे साखर टाकलेली आहे. लक्षात ठेवा, आपला नारळाचा चव जो होता तो 3 वाटी निघालेला आहे. आता त्याच वाटीचं आपण प्रमाण घेऊन आपण इथं दूध आणि साखर पण वापरणार आहोत. म्हणजे 3 वाटी चव असेल तर 1.5 वाटी साखर, 1.5 वाटी दूध आणि 1 वाटी मी इथं काय घेतलेलं आहे, आज दुधावरची साय घेतलेली आहे. एवढ्या प्रमाणामध्ये आपले नारळ अगदी सुंदर आणि एकदम मऊसूत होतात आणि एकदम योग्य प्रमाणात होतात. चला तर हे सगळं साहित्य आता आपण काय करायचं, पूर्ण त्यातलं मॉइश्चर म्हणजे जे काही दूध वगैरे आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे पूर्ण भाजत राहायचं आहे. गॅस अगदी मंद करायचा आणि एकसारखं परतवत राहायचं आणि त्यानंतर आपण हे मिश्रण काय करायचं, एकसारखं परतवत राहायचं, अजिबात करपवायचं नाही किंवा ह्याचा कलर देखील चेंज होता कामा नये याची पण काळजी घ्यायची आणि एकसारखं हलवत राहायचं. आता तुम्ही बघू शकता मी यामध्ये एक हिरवा कलर टाकलेला आहे, म्हणजे फक्त मी खायचा कलर जो असतो तो कलर टाकलेला आहे. मी थोडंसं त्याचा रंग चेंज होईल याकरता मी कलर वापरलेला आहे. तुम्ही नाही वापरला कलर तरी देखील चालू शकतं. असेच पांढरे शुभ्र पण हे लाडू बनतात. आता पूर्ण आपलं दूध आणि जे काही आपण यामध्ये साखर टाकली होती सगळं पूर्ण आटलेलं आहे आणि इथं मला कमीत कमी इथं 10 मिनटं तरी लागलेले आहेत हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी. आता काय करायचं, आपण तुम्हाला इथं हे मिश्रण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं, तर काय करायचं, हा जो उलटण आहे ते उलटण बरोबर मध्ये आपण इथं असं उभं ठेवायचं. जर ते उभं राहिलं तर ओळखून जायचं की हे मिश्रण तयार झालं आहे. आणि दुसरी स्टेप पण तुम्हाला मी सांगते, थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, तो गोळा होत असेल तर ओळखून जायचं की हे मिश्रण तयार झालं आहे. चला तर आता हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. पूर्ण दूध आणि साखर आटलेलं आहे आणि छान अगदी खव्यासारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता काय करूया, एक डिश घेऊया आणि त्या डिशमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया. आता हे काही गरम गरम आपल्याला काही लाडू ओळखता येणार नाही, त्याकरता आपण थोडंसं थंड होण्यासाठी पसरून ठेवूया. जास्त काही थंड होत बसायची काही गरज नाही. लगेचच आपण हे लाडू वळायला घेणार आहोत. आता मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता लगेचच आपण हे लाडू वळायला घेणार आहोत. बघू शकता एका हाताने देखील अगदी सहज हे लाडू वळले जातात. ह्याचा अर्थ आपण जे काही प्रमाण घेतलं आहे दुधाचं, साखरेचंच आपले हे लाडू अगदी सुंदर झालेले आहेत. आता लाडू वळवून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच मी इथं कोकोनट, आपलं डेसिकेटेड कोकोनट जे मिळतं ते कोकोनट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा लाडू फिरवून घ्यायचा, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसेल आणि अतिशय खाताना पण अगदी टेस्ट भन्नाट लागेल. म्हणजेच काय, हे तुम्ही नाही केलं तरी पण चालू शकतं, असेच लाडू बनवून ठेवले तरी पण चालू शकतं, पण दिसायला सुंदर दिसतं याकरता आपण असं हे लाडू थोडेसे कोकोनटमध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे दिसायला छान दिसतात. चला तर आता अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे लाडू वळवून घेणार आहोत. बघू शकता अगदी सुंदर आणि अतिशय भन्नाट चवीचे हे झालेले आहेत. अगदी खव्याची जी टेस्ट असते तीच टेस्ट यामध्ये आलेली आहे. आपण अजिबात यामध्ये कुठला पाक केलेला नाही, तूप वापरलेलं नाही, खवा वापरलेला नाही, मिल्क पावडर वापरलेली नाही, तरी देखील आपले हे लाडू अगदी सुंदर आणि भन्नाट असे चवीचे झालेले आहेत. इथं आपण सगळे हे लाडू वळवून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी सुंदर आणि अगदी भन्नाट चवीचे हे लाडू बनून तयार झालेले आहेत, पाहू शकता. चला तर अशा पद्धतीने आपण हे कोकोनटचे लाडू म्हणजेच ओल्या नारळाचे लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत. चला तर योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरून हे तुम्ही लाडू जरूर बनवा आणि यातलाच एक लाडू तुम्हाला मी फोडून देखील दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की किती मऊसूद आणि एकदम मस्त टेक्स्चरचा हा लाडू बनलेला आहे. अगदी भन्नाट चवीचा आज आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर यामध्ये जे काही मी प्रमाण सांगितले आहे तेच प्रमाण तुम्ही वापरा आणि त्यानंतर हे लाडू बनवा. चला तर रक्षाबंधन विशेष असं हे ओल्या नारळाचे लाडू जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका.